या लोकांचे मृत्यू झाले याची जबाबदारी आता कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळला, मावळमधली ही धक्कादायक घटना आपण बघतोय। या ठिकाणी आता राजकीय पुढारी, राजकीय नेते येऊन पाहणी करतायत। सुप्रिया सुळे देखील इथं आलेले आहेत आणि त्यांनी देखील हा पूल वाहून गेल्यानंतर प्रशासनावर ताशेरे ओढले होते, प्रशासनाला प्रश्न विचारले होते आणि आता सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मावळमधल्या इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला, ज्यामध्ये 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत। सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे सध्या इथं दाखल झालेल्या आहेत। सुप्रिया सुळेंनी आधीच प्रतिक्रिया दिली होती, ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आता त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी इथं आलेले आहेत। ज्या ठिकाणी 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत, दुपारच्या सुमारास हा पूल कोसळला। इथं पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि आता सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। प्रशासनावर त्यांनी देखील सवाल उपस्थित केले होते, ताशेरे ओढले होते। पुलाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता आपण बघतोय ही दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की पूल कोसळल्याची ही अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि आता स्थानिक खासदार सुप्रिया सुळे इथं दाखल झालेले आहेत। या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता आहे। या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, या लोकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आपण बघतोय इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे आणि आता मात्र इथं सुटकेचा थरार तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे, बचाव यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। तर आपण बघतोय की यावेळेस सुप्रिया सुळे इथं पोहोचलेले आहेत। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आणि सुटकेचा थरार आता इथं सुरू झाला होता। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने बचाव पथकाचे जे लोक आहेत ते इथं पोहोचले होते, रेस्क्यू ऑपरेशन इथं राबवण्यात आलं होतं आणि थेट दृश्य यावेळेस आपण साम टीव्हीवर पाहताय। ही घटना विचलित करणारी आहे। ही घटना आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी पूल कोसळल्यामुळे संताप आणणारी ही घटना आहे, कारण प्रशासनाची देखील जबाबदारी या ठिकाणी आहे। हा पूल जो आहे तो पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो, या पुलाची डागडुजी कधी करण्यात आली होती, हा पूल जीर्णावस्थेत झाला होता का, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। तर ही दुर्घटना आपण बघतोय अतिशय महत्त्वाचा आज आपण बघतोय कशा पद्धतीनं इथं दुर्घटना घडलेली आहे। बचाव पथक आणि इथे जे लोक होते त्यांनी तातडीनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं, या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तरी देखील 20 ते 22 जण जे आहेत ते वाहून गेले अशी भीती आता व्यक्त होते। सुप्रिया सुळे घटनास्थळाची पाहणी करतायत। हा पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रशासन आता देखील जबाबदारी झटकणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। खरं तर पर्यटनाच्या दृष्टीनं पुण्यामध्ये, लोणावळ्यामध्ये तसंच खंडाळा या भागामध्ये निसर्ग सौंदर्य बाधित आहे आणि त्यामुळेच पर्यटक जे ते या ठिकाणी येत असतात, या इंद्रायणी नदीवरच्या या भागामध्ये येत असतात आणि तिथं येऊन पर्यटनाचा आनंद लुटतात आणि त्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं असताना देखील आज अशी दुर्घटना घडलेली आहे। पर्यटन स्थळं जी आहेत ती गर्दी झाल्यानंतर बंद करण्यात येतात। पर्यटन स्थळावर पोलिसांची नेमणूक होते, पोलीस तैनात करण्यात येतात, प्रशासकीय अधिकारी असतात। अनेकदा बुश डॅम सारखे जे पर्यटन स्थळ आहेत ती बंद करण्याची वेळ प्रशासनावर येते आणि तरी देखील आपण बघतोय की इथं हा पूल होता आणि या पुलाची डागडुजी करणं, हा जीर्णावस्थेत पूल झाला होता, तर मात्र त्याची शेवटची डागडुजी कधी केली होती हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रशासनाची जबाबदारी इथं आहे, अधिकारी नेमके कोण जबाबदार आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हा पूल जो होता तो कधी बांधला गेला, या पुलावरून दुचाकी जाण्यासाठी म्हणून परवानगी होती का, इथं सुरक्षा रक्षक होते का, इतक्या मोठ्या संख्येनं जर कधी पर्यटक इथं पर्यटनासाठी येत असतात तर मात्र इथं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या उपाययोजना प्रशासनानं केल्या होत्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, या सामच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आता प्रशासनाला देणं अत्यंत गरजेचं आहे। आपण सुप्रिया सुळे यांची ही दृश्य बघतोय। सुप्रिया सुळे सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे, कशा पद्धतीने ही दुर्घटना घडली त्यावर देखील त्यांनी संपूर्ण परिस्थिती जाणून घेतलेली आहे आणि इथं बचाव पथकाचं जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या संदर्भात देखील त्यांनी या ठिकाणी सगळी माहिती तिथून स्थानिकांशी बातचीत करून घेतलेली आहे। सध्या त्या घटनास्थळाची पाहणी करतायत खासदार सुप्रिया सुळे। सध्या इंद्रायणी नदीवर उपस्थित आहेत, जिथं पूल कोसळला तिथं सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आहे। आज दुपारची ही दुर्घटना आपण बघतोय आणि आता मात्र इथं सुटकेचा थरार पोलीस अधिकारी हे माध्यमांनी ज्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांना देखील नेमकी जखमींच्या बद्दल माहिती विचारली असता मात्र कोणीही इथं बोलायला तयार नाही। सध्या बचाव पथकांची मोठ्या प्रमाणात इथं
गर्दी झालेली आहे। रुग्णवाहिका देखील इथं मोठ्या प्रमाणात आणण्यात आलेल्या आहेत। तर हे दृश्य आपण बघतोय। यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। सुटकेचा थरार कॅमेऱ्यांमध्ये कैद होतोय। अनेक लोकांना वाचवण्यासाठी म्हणून इथं तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा पूल जो आहे तो जीर्णावस्थेत होता, त्याची प्रशासनाला कल्पना नव्हती का? या पुलावरून जे लोक जात होते, जी वाहनं जात होती, त्या लोकांना अडवण्यासाठी किंवा ही वाहतूक थांबवण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न का केले नाही? प्रशासन जे आहे ते निष्काळजीपणा का करत होतं? डोळे झाकून प्रशासन का बसलं होतं? इथं जर कधी पर्यटक येतात तर मात्र पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्या उपाययोजना इथं राबवण्यात आल्या होत्या? यहाँ पे जो आपको छोटा सा ब्रिज दिख रहा है वो यहाँ के फार्मर लोगों को जाने आने के लिए, पैदल जाने आने के लिए इसका पूरा 30 साल पहले अरेंजमेंट किया था। लेकिन यहाँ पे ज़्यादा पर्यटक लोग, टू व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो पूरा इकट्ठा 100-150 लोग आने के बाद उसके ऊपर ज़्यादा लोड होके नीचे फैल गए है। अभी 2 लोगों की मौत हुई है। बचाव कार्य यहाँ पे एनडीआरएफ का, पिंपरी चिंचवड पुणे कॉर्पोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है। तर अतिशय धक्कादायक अशा पद्धतीचा हा सगळा अपघात म्हणावा लागेल। इंद्रायणी नदीवरचा हा पूल जो आहे तो कोसळला आणि यावेळेस या पुलावर जे लोक होते ते या नदीमध्ये धडाधड कोसळले। वाहनं जी आहेत, दुचाकी ज्या आहेत त्या इथून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्या दुचाकी देखील कोसळल्या आणि इथं मोठी दुर्घटना घडलेली आहे। 20 ते 22 लोक वाहून गेलेले आहेत। तर आतापर्यंत 4 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची देखील शक्यता आहे। यावेळेस एक अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय। घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे। यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे। स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते। तर अतिशय धक्कादायक असा हा सगळा ही सगळी दुर्घटना आहे। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आणि इथं आपण बघतोय अनेक लोक इथं अडकले होते, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न देखील करण्यात आलेले आहेत। सुटकेचा थरार यावेळेस लाईव्ह आपण पाहतोय। त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो। तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 50-50 लोक सगळे एकदमच अडकले होते। इकडनं 2-4 गाड्या आणि तिकडनं 2-3 गाड्या मध्ये होते आणि सगळीकडं इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता। म्हणजे 50-50 लोक, 50 पेक्षा जास्तच लोक होती। आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं। मग हळूहळू 2-4 करत सगळ्यांना ओढून वरती काढलं। एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे, तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली। असा तो प्रसंग आहे। तर आपण बघतोय इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आणि त्यावेळेस जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। सुटकेचा हा सगळा थरार इथं हा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। अनेक लोक जे इथे अडकले होते त्यांना तातडीनं बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी म्हणून सुटकेचा थरार इथं पाहायला मिळालेला आहे। नदीचा प्रवाह देखील आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात खळखळून ही नदी वाहतीये आणि याच ठिकाणी मृत्यूचा हा सगळा पूल आपण बघतोय कशा पद्धतीनं कोसळला। माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये सापडे तुम्ही काळजी करू नका। सापडे किती कुठे होते ते? ब्रिजवरच होते, ब्रिजवर होते। तुम्ही काळजी करू नका। माझी जिजू आणि मास्टरचा मुलगा नाही बेटा बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा। फोन हरवला असेल, निगेटिव्ह
तुम्ही काळजी करू नका. समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा, कदाचित समोरच्या बाजूला असेल. जरूर 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 एक काम करा रे, एक काम कर. कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, एक मिनिट ताई, काळजी करू नका ताई. असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा. जावा 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 जावा, हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. हे कोण आहे इथे? हो दादा, कुठे गेले ते माझ्या बरोबर? हे घेऊन जा. जावा जावा. ताई काळजी करू नका, प्रार्थना करा. हा, अधिकारी यांना मदत करा. नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका ताई, तुम्ही काळजी करू नका. काय सांगू याला, म्हणजे हॉस्पिटलमध्ये मायमर मध्ये पाठवले ते काही पवनाला पाठवले ते आणि काही आथरला पाठवले. काळजी करू नका. ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा, कशाला निगेटिव्ह विचार करते. काळजी ह्यांचं आता नावं कशी करणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा, म्हणजे नावं कळतील. नाहीतर लोक कुठे 4-4 हॉस्पिटल फिरत बसतात. हा, कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा, इथे थांबा. तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना. मग इथेच थांबा बेटा, ते मदत करताय. काही प्लीज तुम्ही काय असतील, खरे असतील, समोरच्या बाजूला असतील, कशाला आपण प्रार्थना करूया. तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून एक्झॅक्टली, तिथूनही नेले असतील. असं काही नाही. काही काळजी करणार, आपण सगळे प्रार्थना करू. ओके बेटा, खूप असू शकतात, तुम्ही उगाच रडू नका. आपले असतील, नक्की असणार. कदाचित त्या बाजूने नेलं असेल, आपल्याला कसं कळणार बेटा? जरूर 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 बेटा. तुम्ही नाव चेक करा. थांबा दादा. तिकडून नेले ना खूप लोक सुखरूप आहेत, निघाले. काही घाबरू नका, प्लीज घाबरू नका. हा, प्लीज प्लीज, माझी विनंती आहे बेटा. नक्की सुखरूप असते, नक्की असते. हा, तू काळजी करू नको. नक्की तुझा बाबू पण असेल आणि तुझी जिजू पण असेल. हा, ते कदाचित हॉस्पिटलमध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा. अरे म्हणजे उचलतात म्हणजे चांगली बातमी आहे. व्हाईट रोडला उचललं नाही गेलं, व्हाईट रोडला. इथं बसा तुम्ही, चला. नाही नाही, एकदा याचा अर्थ उचलला, फोन वाचतो याचा अर्थ ते सुखरूप ठिकाणी आहे. हा, तुम्ही थांबा. पोलिसांनी लगेच नावाची आणि एक सीओना सांगा, एक लिस्ट करा. असे लोक किती असतील ते शोधत फिरत असतील. काहीतरी हेल्पलाईन लावून लगेच यंत्रणा लावा. हा, डोंट वरी. ओके बेटा, डोंट वरी, डोंट वरी. जिजू आणि बेबी बरा असणार, तुम्ही काळजी करू नका, बिलकुल काळजी करू नका. तुमचं नाव वगैरे सांगा. आराम से रहो. अभी हॉस्पिटल चालू. तर ही अतिशय दुःखद अशी दृश्य आहेत आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं सुप्रिया सुळे इथं गेल्यानंतर या ठिकाणी जे लोक बेपत्ता आहेत त्यांचे नातेवाईक सुप्रिया सुळेंकडे मदतीसाठी आले होते आणि त्यावेळेस हा प्रसंग हेलावून टाकणारा असा प्रसंग आहे. आमचे नातेवाईक जे आहेत, आमचे आप्तेष्ट जे आहेत, ते इथं बेपत्ता आहेत असं या ठिकाणी हे नातेवाईक सांगत होते. हात जोडून विनंत्या करत होते, विनवण्या करत होते सुप्रिया सुळेंनी. मग तातडीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि संबंधितांना तातडीनं मदत करा, हेल्पलाईन नंबर जे आहेत ते जारी करा, अशा देखील सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. ही दृश्य आपण बघतोय. अनेक लोक बेपत्ता असल्यामुळे नातेवाईक जे आहेत ते मात्र चिंतेत आहेत आणि आज ही अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. इंद्रायणी नदीवरचा हा पूल, या पुलावरून अनेक लोक या पुलावर होते आणि त्याच वेळेस हा पूल कोसळला आणि या खळाळत्या, या वाहत्या रौद्र रूप धारण केलेल्या नदीमध्ये हा पूल कोसळल्यानंतर सगळे जे लोक होते, जे पर्यटक जे होते, ते या नदीत वाहून गेलेत अशी देखील माहिती समोर आलेली आहे. पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघतोय ही दृश्य, नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाली होती आणि त्याच वेळेस मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते पूल कोसळल्यानंतर या नदीपात्रात वाहून गेलेले आहेत, या नदीत वाहून गेलेले आहेत. हा पूल कोसळल्याची ही दुर्दैवी घटना घडलेली आहे.
इंद्रायणी नदीवरचा हा जो पूल होता तो जवळजवळ 30 वर्षपूर्वीचा पूल होता अशी माहिती आमदारांनी दिलेली आहे. आमदार सुनील शेळके या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या संदर्भातली माहिती दिली. 30 वर्षांपूर्वी हा पूल शेतकऱ्यांना इथून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी बांधण्यात आला होता आणि तोच पूल पर्यटक या पुलाचा वापर करत होते आणि गेल्या 30 वर्षांपासून या पुलाची कधी कधी डागडुजी झाली. हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 20 ते 25 लोक आता वाहून गेलेले आहेत. पूल कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं ते आपण बघतोय. मावळमधल्या कुंडबळ्याजवळचा हा पूल आहे. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आजही आले होते, इथं उपस्थित होते. काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यामुळे पुलावरील वजन जे ते वाढलं. दुर्घटनाग्रस्त पूल हा जीर्ण अवस्थेत होता. जास्त वजन सहन करण्यास असक्षम होता हा पूल. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना इथं मात्र करण्यात आलेली नाही. मावळमधल्या कुंडमळ्याजवळील हा इंद्रायणी नदीवरचा पूल आज कोसळला आणि ही दुर्घटना घडलेली आहे. 20 ते 25 लोक इथं वाहून गेलेले आहेत. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे. अर्थातच घटना दुर्दैवी आहे, परंतु या दुर्घटनेला जबाबदार कोण, या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न इथं नक्कीच उपस्थित झालेला आहे. कारण हा पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो. हा पूल जर कधी जीर्ण झाला होता तर मात्र त्या पुलावरची वाहतूक, त्या पुलावर जायला मज्जाव का घालण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या पुलावरून, इतक्या निमुळत्या या पुलावरून दुचाकी कशा जात होत्या? सुरक्षा रक्षक, पोलीस प्रशासन इथं पर्यटक येत असताना उपस्थित का नव्हते? जे पर्यटन स्थळ आजवर आपल्याला माहिती आहे. फॅमिली कुठे आहे? फॅमिली कुठे आहे? माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये सापडे सापडे तुम्ही काळजी घ्यायला सापडे सापडे किती कुठे होते ते? ब्रिजवरच होते. ब्रिजवर होते. तुम्ही काळजी करू नका. माझी जिजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडेल सापडेल बेटा. बेटा बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा. फोन हरवला असेल निगेटिव्ह. तुम्ही काळजी करू नका. समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा. कदाचित समोरच्या बाजूला असेल. जरूर 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 जरूर. एक काम करा रे, एक काम कर. कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, 1 मिनिट. ताई काळजी करू नका ताई. असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा. जावा 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 जावा. हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. कदम. एक कोण आहे इथे? हो दादा कुठे गेले ते? माझ्या मध्ये पाठवले ते काही पवनाला पाठवले ते आणि काही अथर्वला पाठवले. ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा. कशाला निगेटिव्ह विचार करते? काळजी करायचं. आता नावं कशी करणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील. नाहीतर लोक कुठे 4-4 हॉस्पिटल फिरत बसतात. हा कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा इथेच थांबा. तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना. मग इथेच थांबा बेटा. ते मदत करताय. काही प्लीज तुम्ही काळजी करू नका. असतील बरे असतील, समोरच्या बाजूला असतील, कशाला आपण प्रार्थना करूया. ते काय होतं, तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून एक्झॅक्टली तिथूनही नेले असतील. असं काही नाही. काही काळजी करणार आपण सगळे प्रार्थना करू. ओके बेटा, सुखरूप असू शकता. तुम्ही उभं चढू नका. अपडेट असतील, नक्की असणार. कदाचित त्या बाजूने नेलं असेल. आपल्याला कसं करणार बेटा? जरूर 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 बेटा. नाव चेक करा. थांबा दादा. तिकडून नेले ना. खूप लोक सुखरूप आहेत, निघाले. काही घाबरू नका. प्लीज घाबरू नका. हा प्लीज प्लीज माझी विनंती आहे बेटा. नक्की सुखरूप असतील, नक्की असतील. हा तू काळजी करू नको. नक्की तुझा बाबू पण असेल आणि तुझी जिजू पण असेल. हा ते कदाचित हॉस्पिटलमध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा. सापडेल सापडेल. तुम्ही काळजी करू नका. फॅमिली कुठे आहे? फॅमिली कुठे आहे? तर आपण हे दृश्य करताना बघतोय कशा पद्धतीनं काळीचं हेलावून टाकणारा हा संवाद या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. जे नातेवाईक आहेत ते मात्र इथं अतिशय चिंतेत आहेत. आपले नातेवाईक मुलं जे इथे बेपत्ता आहेत त्यामुळे चिंता या नातेवाईकांची वाढल्याचं दिसतं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या अपघातानंतर प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणतायत पाहूया. जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे. आत्ता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे. आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे. त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले. त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत. त्यांच्याकरता NDRFची टीम त्या ठिकाणी पोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता.
काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही. त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही. पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल. आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. तर आपण बघतोय यावेळेस मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आणि लवकरात लवकर तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन व्यवस्था काम करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला ज्यामध्ये 20 ते 25 लोक वाहून गेले आहेत आणि नातेवाईक जे आहेत ते देखील चिंतेत आहेत, कारण इथं या भागामध्ये नदी किंवा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, परंतु आज मात्र इथं मृत्यूनं अक्षरशः कहर केलेला आहे आणि हा इंद्रायणी नदीवरचा पूल हा मृत्यूचा पूल ठरला आहे. हा जीर्णावस्थेतला पूल कोसळला ज्यामध्ये 20 ते 25 लोक या खळाळत्या नदीमध्ये वाहून गेलेले आहेत. काही जखमी झालेले आहेत तर अनेक लोक इथं मृत्युमुखी पडले अशी देखील माहिती समोर आलेली आहे. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आज घडली आहे. आज रविवारचा दिवस, मोठ्या संख्येनं पर्यटक या भागामध्ये येतात. निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या भागामध्ये येत असतात आणि तरी देखील प्रशासनाला याची चाहूल नव्हती का, प्रशासनाला या संदर्भातली माहिती नव्हती का, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. एखादा अपघात होण्याचीच प्रशासन वाट पाहत असतं का? या पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं का? हा जीर्णावस्थेतला पूल किती वजन घेऊ शकतो किंवा किती वजन पेलण्यास सक्षम आहे हे पाहिलं जाऊ शकत नाही का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या पुलावर जर कधी महिला, मुलं आणि अख्खी कुटुंब जर कधी येत होती तर मात्र प्रशासनाला या संदर्भातली माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. जीवघेणी ही नदी पार करण्यासाठी म्हणूनच हा पूल इथं बांधण्यात आला होता. 30 वर्षांपूर्वीपासून हा पूल इथं होता. तर या पुलाचं ऑडिट कधी झालं होतं, या पुलाची डागडुजी कधी झाली होती, असे एक ना अनेक प्रश्न आता मात्र उपस्थित झालेले आहेत. परंतु आता मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची देखील भीती आहे, कारण अनेक लोक इथं वाहून गेले आहेत अशी ही भीती आहे. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला ज्यामध्ये 20 ते 25 लोक वाहून गेले अशी माहिती समोर आलेली आहे. थरारक असा हा सगळा घटनाक्रम आणि ज्या वेळेस हा पूल इथं कोसळला त्यावेळेस तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. 2 NDRFच्या टीम्स इथं दाखल झालेल्या आहेत. जे लोक बेपत्ता आहेत त्यांचा शोध इथं घेतला जातोय. स्थानिक पुढारी जे आहेत ते देखील इथं आलेले आहेत, त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. परंतु हा पूल नेमका कोणाच्या अखत्यारीत होता, या सगळ्या दुर्घटनेची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना आज घडलेली आहे. पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या संख्येनं लोक शहरातून अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये जात असतात, अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये जायला प्राधान्य देत असतात आणि तिथंच अशा पद्धतीनं मृत्यूचा खेळ मांडला गेला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार वागण्यामुळे, बेजबाबदारपणामुळे आज अनेकांचा मृत्यू झालेला आहे. अनेक लोक आज चिंतेत आहेत, आपल्या नातेवाईकांना, आपल्या आप्तेष्टांना शोधत आहेत आणि अद्याप किती लोक बेपत्ता आहेत याचा आकडा देखील प्रशासन देऊ शकत नाही. ही दृश्य आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात या नदीचा प्रवाह जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात होता. अनेक लोक जे तेथे वाहून जात असतानाची दृश्य आहेत. मनाच्या लोकांनी संवेदनशील लोकांनी खरं तर ही दृश्य पाहिल्यानंतर संताप व्यक्त केलेला आहे आणि ही दृश्य जी आहेत ती काळीज हेलावणारी आहेत. आपण बघतोय की लोक जे आहेत ते इथं हा पूल पडल्यानंतर त्या पुलावर असलेले लोक अक्षरशः इथं वाहून गेलेले आहेत आणि यापैकी काही लोकांची दृश्य जे आहेत ते समोर आलेले आहेत. इथल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे. हे दृश्य अंगावर काटा आणणार आहे, हे दृश्य घाबरवणार आहे आणि आपण बघतोय कशा पद्धतीनं ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आता समोर येऊ लागलेली आहेत. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला त्यावेळेस मात्र इथं कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य पाहता येत आहेत. कशा पद्धतीनं इथं लोक उपस्थित होते आणि ज्यावेळेस हा पूल तुटला त्यावेळेस याच खळाळत्या नदीमध्ये, याच वेगवान नदीच्या प्रवाहात हे लोक जे आहेत ते वाहून गेलेले आहेत. नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेली आहे. पाऊस पुण्यामधल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या 3 दिवसांपासून होतोय. आज देखील पावसाचा जोर होता आणि पावसाळी पर्यटनासाठी लोक इथं आले होते आणि तेच लोक जे आहेत ते इथं हा पूल
कोसळल्यानंतर वाहून गेलेले आहेत। या पुलावर जे लोक होते ते इथं वाहून गेलेले आहेत। यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असल्याची भीती आता व्यक्त होतीये। अनेक लोक बेपत्ता आहेत असं या ठिकाणी या लोकांनी सांगितलेलं देखील आहे। अनेक लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय। काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। ही दृश्य खरं तर अंगावर काटा आणणारी आहेत। पावसाळी पर्यटन करण्यासाठी जर कधी तुम्ही जाणार असाल तर मात्र आत्ताच काळजी घ्या। त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही चौघजण तिथं थांबलो होतो। तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते। इकडनं 2-4 गाड्या आणि तिकडनं 2-3 गाड्या मध्ये होते आणि इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता। म्हणजे 5-50 लोक, 50 पेक्षा जास्तच लोक होते। आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं। मग हळूहळू 2-4 करत सगळ्यांना ओढून वरती काढलं। एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे, तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली। असा तो प्रसंग आहे। तर आपण बघतोय की ते मोठ्या प्रमाणात हे लोक जे आहेत ते वाहून गेलेले आहेत। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला। 20 ते 25 जण या नदीमध्ये पूल कोसळल्यानंतर वाहून गेलेले आहेत। काही लहान मुलं देखील यावेळेस या पुलावर होते, अशी देखील भीती आता व्यक्त होतीये। महिला देखील या पुलावर होत्या असं देखील कळत आहे। मुंबई पुण्यात राहणारे लोक जे आहेत ते निसर्ग पर्यटनाच्या पावसाळी पर्यटनासाठी म्हणून निसर्गाच्या सानिध्यात अशा भागांमध्ये येत असतात आणि त्याच वेळेस अशा दुर्घटना घडत असतील तर मात्र प्रशासनाची देखील जबाबदारी आहे की अशी पर्यटन स्थळं जे धोकादायक अवस्थेत आहेत ती पर्यटन स्थळं जी आहेत तिथं लोकांना जायला बंदी करणं। अशा जीर्ण अवस्थेतल्या पुलाचा वापर का होत होता, हा पूल का या पुलावरची वाहतूक जी आहे ती थांबवली गेली नाही असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। अतिशय धक्कादायक असं हे चित्र उभ्या महाराष्ट्रामधलं। या पुलाचं ऑडिट झालं होतं का, या पुलाची तपासणी झाली होती का, जीर्ण अवस्थेत असलेला हा पूल का रहदारीसाठी, हा पूल का वाहतुकीसाठी खुला होता असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर आज मात्र आपण बघतोय मृत्यूनं घाला घातलेला आहे आणि हा पूल एका क्षणात मृत्यूचा पूल झालेला आहे। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला। यावेळेस पूल कोसळला त्यावेळेस मात्र दुचाकी देखील इथं या पुलावर मोठ्या संख्येनं होत्या अशी माहिती समोर आलेली आहे। लोकांची गर्दी देखील या पुलावर होती आणि फेसाळती ही नदी पाहण्यासाठी, पावसाळी पर्यटन करण्यासाठी म्हणून इथं लोक आले होते आणि आज मात्र इकडचं चित्र बदललेलं आहे। अवघ्या काही तासाभरापूर्वी इथं मोबाईल कॅमेऱ्यानं फोटो शूट होत होतं। अनेक लोक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत होते आणि अवघ्या एका क्षणात इथं मृत्यूनं तांडव घातलेला आहे। अनेक लोकांना आपल्या कवेत घेतलंय, अनेक लोक जखमी आहेत। भीतीचं वातावरण सध्या या भागात आहे। सगळे इथं आलेले पर्यटक जे आहेत ते धास्तावलेले आहेत। आपल्या सोबत आलेला आपला मित्र, आपला नातेवाईक हा सुरक्षित आहे की नाही अशी चिंता त्यांच्या मनात सतावतीये। अनेक लोक, अनेक घाबरलेले, धास्तावलेले नातेवाईक जे आहेत ते इथं गर्दी करून आहेत। आमचा व्यक्ती जो बेपत्ता आहे तो नेमका कुठं आहे अशी चिंता त्यांना सतावते। असे एक ना अनेक प्रश्न आहेत, परंतु या ठिकाणी खरं तर जबाबदारी प्रशासनानं घेणं अत्यंत गरजेचं आहे। जे लोक खरं तर ज्या विभागाच्या अखत्यारीत हा पूल येतो त्या विभागावर अत्यंत कडक कारवाई होणं गरजेचं आहे। लोकांचा मृत्यू इथं झालेला आहे, लोकांचा जीव गेलेला आहे, अनेक संसार या ठिकाणी उघड्यावर आलेले आहेत। त्यामुळे अशा लोकांवर 302 या हत्येचा कलम का लागू नये असा प्रश्न सर्वसामान्य स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे। 20 ते 22 लोक जिथं वाहून जातात अशा पद्धतीनं जर कधी पूल दुर्घटना घडते, 2016ला सावित्री नदीवरचा पूल देखील अशाच पद्धतीनं तुटला होता। ज्या पुलामध्ये पूल कोसळला होता, ज्या पुलामध्ये सावित्री नदीमध्ये एक एसटी बस, एक तवेरा गाडी आणि काही अनेक गाड्या ज्या आहेत त्यामध्ये वाहून गेल्या होत्या। अनेक लोकांचे मृत्यू झाले होते, 30-40 लोकांचे मृत्यू झाले होते आणि आज 9 वर्षानंतर त्याच कडू आठवणी ज्या आहेत त्या ताज्या झालेल्या आहेत। आणि सावित्री नदीवरचा जो पूल कोसळला होता महाडमध्ये, तशीच घटना आज मावळमध्ये घडलेली आहे। मावळच्या या इंद्रायणी नदीवरचा हा पूल जो आहे तो कोसळला आणि अनेक लोक या पुलामध्ये आपण बघतोय की या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेले आहेत, या नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेलेले आहेत। आज मात्र इकडचं चित्र हे अतिशय
धडकी भरवणार आहे. हा आकांत कानाला सहन होत नाही असा आहे, कारण मोठ्या संख्येनं महिला, लहान मुलं आपल्या कुटुंबाला घेऊन इथे आले होते आणि त्यांचा हा आकांत जो आहे तो या ठिकाणी सहन करण्यापलीकडचा. ही दृश्य जी आहेत ती नक्कीच संवेदनशील मनाला कोलमडून टाकणारी आहेत. महाराष्ट्रामध्ये जर कधी अशा पद्धतीनं जीर्ण पूल आहेत तर या पुलांचं ऑडिट का केलं जात नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. मावळ सारखा भाग निसर्गानं मुक्त हस्तानं या मावळच्या या संपूर्ण भागाला घडवलेलं आहे आणि त्याच ठिकाणी जर कधी पर्यटनासाठी लोक येत असतील, लोकांचे जथ्थेच्या जथ्थे येत असतील तर या भागाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करायला पाहिजे. परंतु याच ठिकाणी आपण बघतोय लोकांच्या सुरक्षिततेबाबत कशा पद्धतीनं प्रशासनानं हा हलगर्जीपणा केला आहे. बुशी डॅम सारखा जर कधी भाग असेल तर त्या ठिकाणी प्रशासनाला गर्दी आवरणं नियंत्रणाच्या बाहेर जातं, त्यावेळेस मात्र प्रशासन तिथं जायला लोकांना बंदी घालतं. मग अशा पद्धतीनं जे पर्यटन स्थळं आहेत, जे जीर्ण अवस्थेतले पूल आहेत ते मात्र बंद का केले गेले नाही. रहिवासी इमारत जर कधी एखादी असेल आणि जर कधी ती जीर्ण अवस्थेत असेल तर लोकांचा विचार न करता त्या रहिवासी इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात येतं, त्या इमारतीला सील लावण्यात येतं आणि ही जी शासकीय मालमत्ता आहे, हे जे पूल शासनाच्या मालमत्तेत येत असणारे हे जे पूल आहेत, हे सार्वजनिक स्थळावर बांधलेले हे जे शासकीय मालमत्ता असणारे हे जे पूल आहेत, त्यांची अवस्था जर कधी जीर्ण झाली तर मात्र त्यावर बंदी का येत नाहीत, ते पूल का तोडले जात नाहीत, ते पूल का बनवले जात नाहीत, ते जीर्ण अवस्थेतले पूल जे आहेत त्यांचं ऑडिट का केलं जात नाहीत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 9 वर्षांपूर्वी ज्यावेळेस महाडमधल्या सावित्री नदीचा पूल अशाच पद्धतीनं कोसळला होता, मृत्यूनं तांडव घातलं होतं, त्यावेळेस देखील महाराष्ट्रभरातल्या सगळ्या पुलांचं ऑडिट करू अशा बाता प्रशासनानं, राजकीय पुढाऱ्यांनी बांधलेल्या होत्या आणि आज मात्र आपण बघतोय मावळमध्ये कशा पद्धतीनं हा पूल कोसळलेला आहे. थेट जाऊया यावेळेस इंद्रायणी नदीवर ज्या ठिकाणी हा पूल कोसळला आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी ग्राउंड झिरोवर पोहोचलेले आहेत. सागर आव्हाड. सागर, काय दृश्य आहेत सध्याची? नक्की आपण जर पाहिलं तर कुंडमाळावरती असणारा हा पूल जो आहे तो पडलेला आहे आणि त्यालाच हा जोडणारा पूल आहे. आपण हा पुलाची अवस्था जर पाहिली तर हाही पूर्ण मोडकळी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. स्थानिक या ठिकाणी आहेत, त्यांनी रेस्क्यू केलेलं होतं, लोकांना वाचवलेलं होतं. नेमकं किती वाजता ही सगळी घटना घडली, काय झालं, किती लोकांना मदत कार्य तुम्ही केलं आणि हा पण पूल जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो? आम्ही 5 ते 10 लोक आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी नदीमध्ये वाहून जाताना त्यांना वाचवलं आहे. त्याच्यात आता 4 ते 5 जण पुलामध्ये अडकलेले आहे. जाळे असल्यामुळं ते वाहून गेले नाही. त्याच्यातले 2 मृत्युमुखी पडलेले आहे, 3 जिवंत आहेत. पाय वगैरे त्यांचे फ्रॅक्चर झालेले आहे. आता ते काढण्याची प्रोसेस चालू आहे. अजून किती जण आहे माहीत नाही आम्हाला, पण आहे अजून आतमध्ये आहे. अजून किती वाजता घडली घटना? ह्या गाडी लोक किती यायचे जायचे, कधीपासूनचा हा सगळा पूल आहे? अहो लय जुनं आहे, आमच्या जन्माच्या आधीपासून आहे पूल. हा पण हा बंद करण्यात आले होता. 2 व्हीलर एवढी गर्दी झाली कशी आणि काय? आता हे पर्यटक काय करा ना, पर्यटक येतात ड्रायव्हर असल्यामुळं लय तिथं वज झालं ना, त्याच्यामुळे पडलं खाली. आपण जर पाहिलं तर रविवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक होते आणि त्यामुळं हा परिसर जो आहे तो पर्यटकाने पूर्ण गर्दी केलेली होती. आता जर बघितलं तर या ठिकाणाहून जो पूल आहे तो बाजूला काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. रविवारचा दिवस होता आणि पूर्ण पूल जो आहे तो मोडकळीस या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती जे क्रेन आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या केलं जात आहे. आपण जर बघितलं तर क्रेनच्या सहाय्याने हा पूल पूर्णतः वरती काढण्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत. आपण जर बघितलं तर 3:30च्या सुमारास ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. पूर्ण क्रेन जे आहे तेही या ठिकाणी उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर हे किती वजनाचे आणि किती जड पूल जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, तरी हा पूल उचलत नाहीये. आपण जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक अशी घटना जी आहे ती कुंडमाळा परिसरामध्ये घडलेली होती. सध्या या ठिकाणी काम सुरू आहे. स्थानिक लोक आहेत, स्थानिक लोकांनी मदत जी आहे ती या ठिकाणी केलेली होती. स्थानिक आमदार आपल्याबरोबर आहेत, आपण बातचीत करणार आहोत.
मोठ्या प्रमाणावर रेस्क्यूचं काम सध्या सुरू आहे. पूल जास्त प्रमाणात वजनाने भरलेला होता. नेमकं काय झालं होतं? काय झालं होतं? किती लोकांचं तुम्ही मदतीसाठी धावून आला? मदत कार्य NDRF करते, पोलीस प्रशासन करते, पिंपरी चिंचवड महापालिका असेल किंवा या ठिकाणचे तळेगाव कॅन्टोन्मेंट असेल, ते सर्वजण या ठिकाणी मदत करतायत. परंतु जो लोखंडी ब्रिज आहे तो खाली दबल्यामुळं किंवा पेंड झाल्यामुळं त्याला काढण्यासाठी त्रास किंवा तो आता सरळ काढण्याचा प्रयत्न करतायत, वर उचलण्याचा प्रयत्न करतायत. जर तो वर आला तर खाली कुणी अडकले असेल तर ते बाहेर निघतील. अंदाजे किती लोक होते? किती वाजण्याच्या सुमारास? 3 लोक साधारणतः यामध्ये मृत्युमुखी आहेत. 4-5 जणांना पाण्यामध्ये वाहत जाताना असताना त्यांना बाहेर सुखरूपपणे काढलेलं आहे. 1-2 जण अडकल्याची शंका आहे, परंतु आता ते वर उचलल्यावरती लक्षात येईल. नक्की आपण जर बघितलं तर क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रेस्क्यू काम जे आहे ते सध्या सुरू असताना या ठिकाणी दिसतंय. आपण जर बघितलं तर नागरिक जे आहेत ती या ठिकाणी आलेले आहेत. काही लोकांनी मोठी मदत जी आहे ती केलेली आहे. आपण जर बघितलं तर मोठी मदत जी आहे ती तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. काय सांगणार आहे? सर, अजून आता बचाव कार्य अजून चालू आहे. बचाव कार्याचं अजून काम चालू आहे. त्याच्यामधून अजून आता 5 जण सापडलेले आहे. अजून किती जण लोक म्हणतात ते 25 जण आहे आणि एक 6 वर्षाच्या बालकाचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आता अजून काय आहे ते बचाव कार्य सुरूच आहे. आता मिलिटरी पण येत आहे. समजा गोष्टींना आम्ही परवानगी दिलेलं आहे. कॅमेऱ्याकडे घ्या जरा भाऊकडे. आपण जर बघितलं तर मोठं रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी सध्या सुरू आहे. हां हां, मोठा रेस्क्यू चालू आहे सर. आता 2 मिनिट. हां, हो, ठीक आहे. ऑडिओ कमी कर किरण, इकडून घे, तो फाटतोय आवाज. तर आपण बघतो इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि बोटी देखील इथं आणण्यात आलेल्या आहेत रेस्क्यू दलाच्या. जरूर एक काम करा रे, एक काम कर. कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, 1 मिनिट ताई, काळजी करू नका ताई. असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा. जावा हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम. एक कोण आहे इथे? हो दादा, कुठे गेले ते? माझ्या मध्ये पाठवले ते काही पवनाला पाठवले ते आणि काही अथर्वला पाठवले. ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा, कशाला निगेटिव्ह विचार करतो? काळजी ह्यांचं आता नावं कशी करणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील. त्याचं लोक कुठे 4 हॉस्पिटल फिरत असतात. हा, कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा, इथेच थांबा. तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना. इथेच थांबा बेटा, ते मदत करतायत. तुमच्याकडे सागर, काय सध्याची स्थिती आपण पाहताय? लोक देखील अजून दहशतीत आहेत. काय या संदर्भातली अधिकची माहिती? प्रमाणापेक्षा गाड्यांचं प्रमाण जास्त वाढलं होतं आणि जास्त लोड आल्यामुळे नक्की मोठी गर्दी जी आहे ती याच ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. NDRFच्या टीम ज्या आहेत त्या दाखल आहेत. त्याचबरोबर काही ॲम्ब्युलन्स असतील, स्थानिक प्रशासन असेल, ते या ठिकाणी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जो पूल पडला तो पूल कशा पद्धतीने होता हे याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि पुलाच्या मधोमध पडलेला आहे, कुठलाही पिलर या ठिकाणी नसताना आपल्याला दिसतोय. त्यामुळं एक मोठा एक 10 फुटाचं अंतर जे आहे ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे. 10 फुटामध्ये हा पुलाला पिलर नसताना हा पडलेला आहे आणि यावरती काही गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. गाड्यांमुळं या रोडवरून काही गाड्यांची ये जा सध्या सुरू होती. काय झालं? या रस्त्यांवरून काही गाड्यांची ये जा सुरू होती. नेमकं काय घटना घडली? हा पहिला आहे ना बंधारा होता. बंधाऱ्यावरून लोकांचा जीव धोक्यात जात होता. त्याच्यानंतर पूल बांधल्यानंतर जास्त आता पर्यटन स्थळ झाल्यानंतर लोड झाल्यामुळं हा पूल खाली पडलेला आहे. नक्की जास्त लोड झाला आणि हा पूल पडलेला आहे. आपण जर बघितलं तर NDRFची टीम जी आहे ती खाली नदीमध्येही काही लोकांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच ही घटना घडली त्यावेळी या ठिकाणचे स्थानिक जे आहेत ते या ठिकाणी होते. कशी माहिती मिळाली, काय मदत केली आणि काय सगळं? आम्ही आता होतो समोर, पण काय आता आम्ही सांगून कटाळलो होतो, पण लोक काय ऐकतच नाही. काय सांगत होते तुम्ही लोकांना? आणि लोक पाण्याजवळ जाऊ नका हे ते वगैरे धोकादायक आहे हे. परत आम्ही पोलीस प्रशासन आपण बॅनर वगैरे पण लावले होते, ब्रिज धोकादायक वगैरे आहे म्हणून.
सगळे बॅनर वगैरे लावले होते, पण फक्त ह्यो जो पूल होता ह्यो फक्त स्थानिक लोकांसाठी होता. हे आता पहिले फिरायचे लोक येत होती, त्यांनी प्री वेडिंग वगैरे असे व्हिडिओ वगैरे टाकले. ह्यो असं म्हणजे त्यावेळेस डॅम झाला. नक्की आपण जर बघितलं तर अनेक लोकांनी या पुलाचे रील्स केले, प्री वेडिंग केली, त्यामुळे या पुलाला जास्त महत्त्व आलं आणि लोकांची गर्दी जास्त या ठिकाणी वाढली गेली. त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. प्री वेडिंगसाठी लोक यायचे. कधी गर्दी जास्त असायची? शनिवार रविवार. आता आज काय सांगितलं होतं तुम्ही? आम्ही तर सकाळ धरून सांगतच होतो, पाण्याजवळ नका जाऊ वगैरे, हे ते असं तसं, पण लोकांनी काय ऐकलं नाही. पोलीस पण होते, पोलीस पण बाहेर काढत होते, पण पोलिसांकडून पण बाहेर निघले नाही, एवढी पब्लिक होती. आपण जर बघितलं तर आपल्याबरोबर PS आहेत. आपण बातचीत करणार. काय घटना घडली? अनेक लोकांना सांगण्याचा प्रयत्न सगळा केला जात होता. काय घडलं सगळं? पुलावरती काही स्थानिक रहिवासी गाडीने जात होते आणि हे पर्यटक जे लोक होते ते पुलावर सेल्फी काढण्यासाठी थांबले होते आणि खूप गर्दी झाल्यामुळं पुलाला पण लोड जास्त झाला. त्याच्यामुळं लोखंडी पूल असल्यामुळे, जुना पूल असल्यामुळे तो पूर्ण ढासळलेला आहे. नक्की लोखंडी पूल असल्यामुळं तो या ठिकाणी पडलेला आहे. आपण जर बघितलं तर मोटर रेस्क्यू जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे. आपण जर पाहिलं तर विभागीय आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. विभागीय आयुक्तांकडून सध्या पाहणी जी आहे ती सुरू आहे. आपण जर पाहिलं तर चंद्रकांत कुडकुडवार जे आहेत ते पुलावरून पाहणी करतायत. त्याचबरोबर या ठिकाणचे स्थानिक लोक जे आहेत तेही पाहणी करतायत. आणि हा पूल जो आहे याला कुठलाही आधार या नदीवरती, कुंडमाळा नदीवरती नव्हता, त्यामुळे जास्त गर्दी झाली आणि हा पूल तुटलेला आहे. गेल्या 30 ते 40 वर्षापासूनचा हा पूर्ण पूल होता. याच पुलाला पूर्ण गंजलेले जे आहेत काही पोल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस प्रशासनाकडून लोक जे आहेत ते बाजूला केले जातात. नेमकं काय, कधीपासूनचा हा पूल आहे, काय घटना घडल्या आणि आपण आता काही स्थानिक लोक माहित नाही. तुम्ही कुठले? मी तळेगाववर. हां, बरं. अनेक लोकांनी गर्दी केली आहे. तुम्ही या ठिकाणी होतात, स्थानिकांनी मदत केली. नेमकं काय झालं? काय लोकांना तुम्ही आवाहन करत होता? लोकांना काय आव्हान नव्हतं, पण इथं बरेच गर्दी जमली होती. अचानक पूल पडल्यामुळे इथं बरेच लोक जमले मोठ्या संख्येने. खाली 2-3 जण अडकले खाली पुलाच्या. नक्की अजूनही पुलाच्या खाली कोणीतरी अडकल्याची भीती जी आहे ती प्रशासनाला आहे आणि त्यांना आता बाजूला केलं जाते. मग तू काय करतो? तुझं लक्ष आहे कुठं? तर आपण ही दृश्य यावेळेस बघतोय. 20 ते 25 लोक इथं वाहून गेलेले आहेत. इंद्रायणी नदीवरचा हा पूल. ग्राउंड झिरोवर आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवत आहेत. ग्राउंड झिरोवर आमचा प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बचाव पथकाचं ऑपरेशन सुरू आहे, रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीनं सुरू आहे त्या संदर्भातली सगळी इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अनेक लोक इथं बेपत्ता असल्याची माहिती समोर आलेली आहे. मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी झाली होती. सेल्फी काढण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी लोक इथं जमले होते. अनेक लोकांना इथं थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरी देखील लोक काही थांबत नव्हते अशी माहिती समोर येते. आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत? नमस्कार, माझं नाव स्वप्नील कोल्लम. आज सकाळी मी कुंडमाळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो. माझा भाऊ, मी, वहिनी आणि माझी बायको असे 4 जण आलो होतो. तर इकडनं आम्ही ह्या ब्रिजवरनं पलीकडं क्रॉस करून तिकडे बसलो होतो. निघण्याची वेळ झाली होती 3:30 वाजले असतील. तर 3 वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला. जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला, जिथनं ते ब्रिज कोसळलाय, बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो. तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते. इकडनं 2-4 गाड्या आणि तिकडनं 2-3 गाड्या मध्ये होते आणि सगळीकडं इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता. म्हणजे 5-50 लोक, 50 पेक्षा जास्तच लोक होती. आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं. मग हळूहळू 2-4 करत सगळ्यांना ओढून वरती काढलं. एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे, तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली. असा तो प्रसंग आहे. हा गावकऱ्यांनी, लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे. तर खरं तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती, जेणेकरून नाही का हा अपघात टळला गेला असता. पण
गाड्या आणि पर्यटन एकसंगत त्या ब्रिजवरती थांबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे. तर आपण बघतोय यावेळेस मोठ्या संख्येनं गर्दी या पुलावर झाली होती, गाड्या देखील होत्या आणि पर्यटक देखील इथं होते आणि त्याचमुळे ही दुर्घटना घडली असा देखील आता दावा इथल्या स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी केलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे. सागर, आपण बघतोय की इथं गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि पाण्याला प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात वेगवान ही नदी खरं तर वाहते असं दिसतंय. कशा पद्धतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? हा पूल नेमका किती जुना होता, कोणाच्या अखत्यारीत येत होता, या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का? घे किरण इकडे चल. सागर, कुंडमाळा परिसरामध्ये पूल पडलेला आहे आणि यामध्ये 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. अजूनही पुलाखाली कोणी अडकून पडल्याची माहिती जी आहे ती समोर येते. त्यामुळं पूल काढण्याचं काम जे आहे ते क्रेनच्या सहाय्याने सुरू आहे. किती वाजता सगळी घटना घडली, काय लोकांना तुम्ही आव्हान करत होता आणि काय झालं? आपली घटना घडली 3:45 वाजता, 3:30 4:45च्या दरम्यान घटना घडली. याच्यामध्ये एक 30 जण मायमर म्हणजे एक पावना हॉस्पिटल, आतर हॉस्पिटल आणि जनरल आपलं तळेगावचं मायमर हॉस्पिटलला आहेत. बरेच जण 1-2-3 मयत काढले ना. आता एक जण होतं जिवंत होता, त्याला पण काढलेला. आता अजून चालू आहे काम. हे कशामुळे पडला पूल की याच्यामध्ये बाईक खूप घेऊन गेले लोक आणि तिथं थांबलेले होते, फोटोशूट करत होते, त्याच्यामुळे एकंदरीत मोड लागलो. म्हणजे या पुलावरती लोक थांबलेले होते, काय झालं? त्या पुलावरती लोड जास्त झाला होता, त्याच्यामुळे त्या वजनाने तो पूल खाली गेला, ढासळला. कधीपासूनचा सगळा पूल आहे, लोकांना तुम्ही आव्हानही केलेलं होतं? यो कमीत कमी 30-35 वर्षापूर्वीचा पूल आहे हा. तर हा पूल म्हणजे हे झालेला आहे, तर लोकांना तिथं बोर्ड वगैरे लावलेत की कुणी या पुलावर जाऊ नका. तर तरी लोक खूप त्या पुलावर गर्दी करून राहिले आणि तो पूल ढासळला. नक्की लोकांनी गर्दी केली होती, कशा पद्धतीने रेस्क्यू केलं, काय तुम्ही सांगत होते लोकांना? लोकांना काही इथं गर्दी करायची एवढी गरज नव्हती, कारण की पूल खूप जुना आहे. हा जुना असल्या कारणामुळं कधी पण पडू शकतो. अचानक त्याच्यावर वेट जास्त झाल्यामुळं पूल ढासळून गेला. नक्की पुलावरती जास्त वजन झालं? हो, नक्कीच जास्त वजन झालं. अतिरेक झाल्यामुळे पूल पडला. या ठिकाणी सगळ्या जागोजागी बोर्ड पण लावलेले आहेत, पण हे स्थानिक लोक नाहीत. ही सगळी पिंपरी चिंचवड, पुण्या साईड, मुंबई साईडची लोक इथून गर्दी करतात. लोकल लोकांना माहिती इथं काय नक्की धोका आहे, त्यामुळे लोकल लोक गावाला इथले तळेगावातली किंवा शलवाडीतली कोण लोक नसतात, ही सगळी बाहेरची लोक आहेत. पण अनेक लोकांनी याचे रील्स केले, त्यामुळे सगळी गर्दी वाढली म्हणलं. हो, आधी 4-5 वर्षापूर्वी इथं काही गर्दी नव्हती. जेव्हापासून इंस्टाग्रामवर याचे रील्स व्हायरल झाले तेव्हापासून ही बाहेरचं सगळ्या महाराष्ट्रातनं लोक हे बघण्यासाठी येतात. हे धोकादायक ठिकाण आहे. उन्हाळ्यामध्ये इथं पाणी अजिबात नसतं, त्यामुळं जे उन्हाळ्यामध्ये इथं येऊन गेला त्याला याचा धोका माहिती. पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरल्यामुळं खाली खचगळेत, त्याला कुणाला माहीत नसतं, अंदाज नसल्यामुळं ही घटना घडलेली आहे. नक्की काय अंदाज नव्हता नेमका, काय गर्दीचं कारण काय आहे, काय झालं आज आणि एवढी गर्दी कुठून आली? तुम्ही जर बघितलं तर आज रविवार आहे आणि तिकडे गाड्या पण लागलेल्या आहेत. गावकरी जे आहेत ते इकडे तिकडे ये जा करत असतात त्यांच्या डेली रुटीनसाठी. पण जर तुम्ही बघितलं तर बाहेरून आलेले लोक तिथं त्यांनी जमाव केला. एक इकडे ये जा करणारे लोक, एक 50-100 लोक तिथं जमल्यामुळे तो पूल आधीच हलतो. 1-2 माणूस जरी गेले, एखादी गाडी गेली तरी तो हलतो पूल. आणि एवढी सगळी गर्दी जमल्यामुळे तो पूल खाली गेलेला आता वजनामुळे. आपण आता रेस्क्यू सुरू आहे, कशा पद्धतीने हे सगळं रेस्क्यू आहे आणि काय लोकांना तुम्ही सांगणार आहे? लोकांना आम्ही हेच सांगेल की असं धोकादायक ठिकाणी जाणं टाळा. आणि या ठिकाणी कोणी गार्ड तैनात होते का किंवा काय, कोणी पोलीस सर्व होते, पोलीस पण त्यांना बाहेर काढत होते. कंप्लेंट पण केली होती गावकऱ्यांनी, तरी पण ते लोक एवढी गर्दी होती की ते काढूच नाही शकत.